नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे अर्चना टीचिंग या यूट्यूब चॅनलवरती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारताच्या अर्थव्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाच्या संकल्पनेबद्दल जाणून घेणार आहोत. फ्लेक्सिबल इन्फ्लेशन टार्गेट फ्रेमवर्क. हे फ्रेमवर्क म्हणजे काय? भारताने ते का स्वीकारले? आर-बी-आय महागाई कशी नियंत्रित करते? एम-पी-सी म्हणजे नेमकं कोण? आणि सध्या लागू असलेले टार्गेट नेमके किती? हे सर्व आपण एकदम सोप्या भाषेत आणि सखोल पद्धतीने शिकणार आहोत. हा व्हिडिओ विशेषतः यू-जी-सी नेट इकॉनॉमिक्स, आय-ई-एस, आर-बी-आय ग्रेड बी, यू-पी-एस-सी तसेच बी-ए, एम-ए इकॉनॉमिक्स सर्व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयोग आहे. चला तर मग सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण इन्फ्लेशन टार्गेटिंग म्हणजे नक्की काय ते बघूयात. इन्फ्लेशन टार्गेटिंग म्हणजे सरकार व मध्यवर्ती बँक जे की आर-बी-आय एकत्र येऊन महागाई ठराविक लक्ष्य निश्चित करतात. उदाहरणार्थ महागाई दर 4% ठेवायचा की प्लस मायनस 2% ची मर्यादा अशी अशी त्यांनी ठेवलेली आहे. या टार्गेटच्या आधारावर आर-बी-आय आपले सर्व मॉनिटरी पॉलिसी टूल्स वापरते. ज्यामध्ये रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, सी-आर-आर, एस-एल-आर, ओपन मार्केट ऑपरेशन्स, स्टँडिंग फॅसिलिटीज. इन्फ्लेशन टार्गेटिंगचे मुख्य 2 प्रकार आहेत. नंबर 1 स्ट्रिक्ट इन्फ्लेशन टार्गेटिंग, नंबर 2 फ्लेक्सिबल इन्फ्लेशन टार्गेटिंग. स्ट्रिक्टमध्ये फक्त महागाई नियंत्रित करणे हेच एकमेव उद्दिष्ट असते. पण फ्लेक्सिबलमध्ये आर-बी-आय महागाईसोबत ग्रोथ, एम्प्लॉयमेंट, फायनान्शियल स्टेबिलिटी या सर्व गोष्टीचा विचार करते. भारताने फ्लेक्सिबल मॉडेल स्वीकारले आहे कारण भारतासारख्या डेव्हलपिंग देशात ग्रोथ आणि एम्प्लॉयमेंट हे देखील महत्त्वाचे आहे. भारतात इन्फ्लेशन टार्गेटिंग का आवश्यक आहे ते आपण बघूया. अनेक दशकापासून भारतात महागाईची स्थिती अस्थिर होती. 2010 ते 2013 दरम्यान दर महागाई 10% अंतरावर होते. फूड इन्फ्लेशन खूप जास्त, ऑइल प्राईसही खूप जास्त होत्या. मॉनिटरी पॉलिसी फ्रेमवर्क स्पष्ट नव्हते. आर-बी-आयचे मुख्य उद्दिष्ट नेमकं काय? ग्रोथ की इन्फ्लेशन? याचा स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वसुद्धा नव्हते. या पार्श्वभूमीवर भारतीय अर्थव्यवस्थेला एक मजबूत, स्पष्ट, पारदर्शक मॉनिटरी पॉलिसी फ्रेमवर्कची आवश्यकता होती. त्यासाठी आर-बी-आयने उर्जित पटेल कमिटी तयार केली. आपण आता याचा म्हणजे हिस्ट्री ऑफ इन्फ्लेशन टार्गेटिंग इन इंडिया बघूयात. 2013 मध्ये इन्फ्लेशन संकट, महागाई 10च्या दरात, करंट अकाउंट डेफिसिट वाढले, रुपी वीक झाली, फॉरेन इन्व्हेस्टरचा विश्वास कमी झाला. 2014 मध्ये उर्जित पटेल कमिटी रिपोर्ट या समितीने पुढील काही शिफारशी आपल्याला दिल्या. सी-पी-आयवर आधारित महागाई टार्गेट ठेवावी. टार्गेट 4% प्लस मायनस 2 म्हणजे 2 आणि प्लसमध्ये 6% असे असावे. मॉनिटरी पॉलिसी कमिटी हे त्यांनी तयार केली. आर-बी-आयची स्वतंत्र वाढवावी याच कमिटीने ठरवले. अधिक पारदर्शक मॉनिटरी फ्रेमवर्क त्यांनी स्वीकारली. 2015 मॉनिटरी पॉलिसी फ्रेमवर्क ॲग्रीमेंट भारत सरकार आणि आर-बी-आय यांच्यात औपचारिक करार झाला. हा भारतात इन्फ्लेशन टार्गेटिंगचा अधिकृत दर्जा होता. 2016 आर-बी-आय ॲक्ट अमेंडमेंट, एम-पी-एस-सीची स्थापना झाली 2016 मध्ये. आर-बी-आयला टार्गेट साध्य करण्याची कायदेशीर जबाबदारी देण्यात आली. मॉनिटरी पॉलिसी निर्णय आता 6 सदस्यांनी घेतला म्हणजे एम-पी-एस-सी मार्फत. 2016 ते 21 पहिल्या 5 वर्षाचे टार्गेट होते 4% प्लस मायनस 2%. 2021 ते 2026चा नवा टार्गेट आहे. पुन्हा तेच लागू करण्यात आलेले आहे. म्हणजे की 4% प्लस मायनस 2 म्हणजे 2% ते 6% दरम्यान महागाई असणे एक्सेप्टेबल आहे आपल्यासाठी. याला आपण इन्फ्लेशन टार्गेटचा करंट फ्रेमवर्क म्हणतो. मॉनिटरी पॉलिसी कमिटी म्हणजेच एम-पी-सी म्हणजे नेमकं काय ते आपण बघूया. मॉनिटरी पॉलिसी कमिटी हे 6 सदस्याचे असते.
जे रेपो रेट, इन्फ्लेशन पॉलिसी आणि हे संपूर्ण मॉनिटरी पॉलिसी डायरेक्शन ठरवते. एम-पी-सी कंपोजिशन 3 सदस्य आर-बी-आयकडून असतात. आर-बी-आय ज्यामध्ये आर-बी-आय गव्हर्नर हे चेअरमन असतात. डेप्युटी गव्हर्नर जे मॉनिटरी पॉलिसी आणि आर-बी-आयचे एक ॲडिशनल मेंबर असतो. 3 सदस्य भारत सरकारकडून नामनिर्देशित असतात. हे इंडिपेंडंट इकॉनॉमिस्ट असतात. एम-पी-सीची जबाबदारी असते रेपो रेट ठरवणे, महागाई टार्गेटमध्ये ठेवणे, दर 2 महिन्यांनी बैठक घेणे, निर्णय बहुमताने देणे. डिसिजन स्टाईल प्रत्येक सदस्य आपले स्वतंत्र मत देतो. मेजॉरिटी झाले की निर्णय लागू होतात. गव्हर्नरचा कास्टिंग वोट असतो. व्हाय एम-पी-एस-सी इज इम्पॉर्टंट त्यामध्ये पारदर्शकता असते. स्टेबल मॉनिटरी पॉलिसी आणि अकाउंटेबिलिटी वाढते. आर-बी-आयची स्वतंत्रता टिकून राहते. यानंतर आपण हाऊ फ्लेक्झिबल इन्फ्लेशन टार्गेटिंग वर्क्स. आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजेच फ्लेक्झिबल इन्फ्लेशन टार्गेटिंग फ्रेमवर्क कसा काम करतो ते आपण बघूयात. यामध्ये नंबर 1 टार्गेट सेटिंग. सरकार आणि आर-बी-आय मिळून महागाईचे टार्गेट ठरवते. नंबर 2 मेजरमेंट. महागाईचे मोजमाप म्हणजेच कन्झ्युमर प्राईस इंडेक्स CPI वर आधारित असते. नंबर 3 आर-बी-आय ॲक्शन. महागाई जास्त असेल तर रेपो रेट वाढतो, कर्ज महाग आणि मागणी कमी आणि महागाईसुद्धा कमी होते. महागाई कमी असेल तर रेपो रेट कमी, कर्ज स्वस्त, आर्थिक वाढ जास्त. नंबर 4 अकाउंटेबिलिटी. टार्गेट सलग 3 माही चुकल्यास आर-बी-आय सरकारला कारणे विचारतात, त्यावर सुधारणा उपाय आणि भविष्यात नियंत्रणाचे स्टेप दिलेले रिपोर्ट देतात. नंबर 5 फ्लेक्झिबिलिटी. एफ-आय-टीमध्ये आर-बी-आयला फ्लेक्झिबिलिटी मिळते. ग्रोथ विचारात घेणे, एम्प्लॉयमेंट आणि आउटपुट गॅप्स पाहणे, सप्लाय शॉक्स म्हणजेच अन्नधान्य, इंधन मध्ये तात्पुरती शिथिलता आणणे. म्हणून याला फ्लेक्झिबल इन्फ्लेशन टार्गेटिंग असे म्हणतात. आता आपण बेनिफिट्स ऑफ इन्फ्लेशन टार्गेटिंग इन इंडिया बघूयात. भारतात इन्फ्लेशन टार्गेटिंग फ्रेमवर्क हे चे अनेक फायदे दिसून आलेले आहेत, ज्यामध्ये महागाई कमी झाली. 2014च्या 10% पासून महागाई 4 ते 5% वर आली. नंबर 2 पॉलिसीमध्ये पारदर्शकता. लोकांनी आर-बी-आयची दिशा समजते. नंबर 3 इन्व्हेस्टमेंट वाढला. फॉरेन इन्व्हेस्टरला स्टेबल एन्व्हायर्नमेंट यामुळे मिळाले. नंबर 4 ग्रोथ आणि स्टेबिलिटी एकत्रित. फ्लेक्झिबल असल्यामुळे आर-बी-आय दोन्ही बाबी सांभाळते. करन्सीला स्टेबिलिटी. रुपी अधिक स्थिर, बॉन्ड मार्केटला क्लॅरिटी, क्रेडिबिलिटी वाढली, मार्केटला आर-बी-आयवर विश्वास वाढला. क्रिटिसिझम अँड चॅलेंजेस आपण बघूयात आता. एफ-आय-टीच्या काही मर्यादाही आहेत, ज्यामध्ये नंबर 1 सप्लाय साईड म्हणजे महागाई. इंडियामध्ये महागाई बहुतेक वेळी सप्लाय समस्या निर्माण करते. उदाहरणार्थ अन्नधान्य, पावसाची अनिश्चितता, क्रूड ऑइल या समस्येवर मॉनिटरी पॉलिसीचा परिणाम झालेला दिसून येईल. नंबर 2 ग्रोथ वर्सेस इन्फ्लेशन डायलेमा. कधी ग्रोथ वाचण्यासाठी महागाई टॉलरेटही करावी लागते. नंबर 3 डेव्हलपिंग कंट्रीसाठी कठोर आहे इथे. 2 ते 6% ची मर्यादा खूप अरुंद असल्याचा आरोप यावरती करण्यात आलेला आहे. नंबर 4 फूड इन्फ्लेशनचा अतिप्रभाव. CPI मध्ये फूड वेट जास्त असल्यामुळे फूड स्टॉकने टार्गेट लगेच चुकते. नंबर 5 फिस्कल पॉलिसी समन्वय आवश्यक. फक्त आर-बी-आय टार्गेट ठेवू शकत नाही, सरकार ही खर्च म्हणजेच फिस्कल पॉलिसीसुद्धा यामध्ये महत्त्वाची आहे. पण या कमिटीने फिस्कल पॉलिसीला काही महत्त्व दिलेले नाही. आता आपण करंट फ्रेमवर्क बघूयात. सध्याचा इन्फ्लेशन टार्गेट जो की 4% ±2 म्हणजेच ॲक्सेप्टेबल रेंज आहे त्याची 2% ते 6%. आर-बी-आयचे मुख्य उद्दिष्टे आहेत प्राईस स्टेबिलिटी, ग्रोथ मॅक्झिमायझेशन, फायनान्शियल स्टेबिलिटी राखणे, एम्प्लॉयमेंट आणि आउटपुट गॅप कमी करणे. एम-पी-सी मीटिंग दर 2 महिन्यांनी होते.
वर्षभरात किमान 4 वेळा या मीटिंग्स घ्याव्या लागतात. महागाई टार्गेट चुकल्यास आर-बी-आयला जबाबदारी धरली जाते. कारणे स्पष्ट करणारा अहवाल, सुधारणा ॲक्शन प्लॅन, टार्गेट पुन्हा ट्रॅकवर आणण्याची रणनीती आर-बी-आयला ची जबाबदारी असते. तर मित्रांनो, ही होती भारताच्या फ्लेक्झिबल इन्फ्लेशन टार्गेटिंग फ्रेमवर्कची सविस्तर माहिती. या फ्रेमवर्कमुळे भारताने एक अत्यंत महत्त्वाचे मॉनिटरी शिफ्ट केला आहे. ग्रोथ सेंट्रिकपासून प्राइस स्टेबिलिटी विथ ग्रोथ या दिशेने. हा विषय तुम्हाला परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघाल हीच अपेक्षा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांनाही शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. थँक यू.